सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे आणि आई जुदानी स्पोर्ट्स खिरीज. तीन षटकाचा सामना आपण पाहतोय. यानंतर एवन सारजा आणि मंगलमूर्ती नागले असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांचा इशारा येतोय हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने इथे सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती लागली गेली. या एक्स्ट्रा धावेने श्रीगणेश झालेला आहे. यानंतर एवन सारजा आणि मंगलमूर्ती नागले असा मॅच असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 3 ओव्हर नंतर टॉस करण्यासाठी यायचा आहे. यावेळेस बघा रिव्हर्स केलेला आहे. रिव्हर्सचा फटका, अप्रतिम फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. चला बाउंड्री पंच आपण मैदानाच्या चौफेर बाजूने बसायचं आहे. पबजी थोडी कमी खेळायची आहे. जे वेगवेगळे सांगतात की पबजी खेळायचं बंद करा आणि चेंडूवरती लक्ष द्या. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका इथे केलेला आहे. शतरक्षक कुठलाही शतरक्षक नाहीये. बघा किती भरपूर मोठा गॅप तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. तो गॅप शोधण्यात यश आलेला आहे आकाश धानवीला. एक आगला वेगळा आपण पाहतोय शतरक्षण इथे सजवलेला आहे. आपण पाहतोय कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, डीप पॉइंट, कव्हर पॉइंट. कुठलाही शतरक्षक नाही आहे. भरपूर मोठा गॅप इथे आपण पाहतोय आणि त्याचा फायदा उचललेला आहे आकाश धानवियाने. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा या अगोदर एक षटकार आला, एक चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाही. वेगवान चेंडू हाताला गेला होता. वेगावरती स्वार झालेला आहे गोलंदाज अजय धोडे आणि पाहतो आपण निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला. पण डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बॅकअप साठी शतरक्षक नाही आहे. त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोनच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल आणि या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 धावसंख्येवरती 18 रन्स संपादतोय. 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 18 धावा. चांगली सुरुवात इथे झालेली आहे.
पण ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये फेकी झालेली आहे. स्ट्राईक एंड कडा मात्र चेंडू हातामधून हिसटला गेलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती पाहतोय मोठे फटके येत आहेत. सिंगल डबल धावा देखील येत आहेत आणि एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने इथे वाटचाल केली जाते. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंगांच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस चेंडू. हा चेंडू देखील आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टायमिंग इथे जुळलं नव्हतं. बॅट अँड बॉल संपर्क व्यवस्थित झाला नव्हता. चेंडूने उंची देखील घेतली होती. तेच कारण आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये विशालने खूप चांगला झेल पकडला आणि आकाश दानवेसारखा एक मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे. रोहन याचा हा चेंडू बघा फक्त हलक्याने ते खेळून काढलेला आहे. अशोक याने डीपमधून क्षेत्ररक्षक विशाल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. समजदारीचे क्रिकेट इथे खेळत असताना अशोक त्याला माहिती की धावा आलेल्या आहेत. सिंगल डबल धावरी धावा आल्या तरी हा स्कोर कार्ड पुढे जाऊ शकतो तेच त्याने पाहिलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने ते पळून पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावून पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू स्टेअर केलेला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय कंप्लीट झालेला आहे. सहजरित्या या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. बघा सिंगल डबल वरती देखील जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही फलंदाज. या 2 धावेची धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 30 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. बघा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडे खेळण्याचा प्रयत्न. घॅप मध्ये हा चेंडू टाकायचा होता अशोकियाला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलेला आहे. दुसरा गडी इथे बाद होताना दिसतोय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 30 धावा. 15च्या सरासरीने धाव फलकावरती लागले जात आहेत.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी शैलेश येतोय. या षटकानंतर टॉस केला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अवलेस बघा, पहिलाच बॉल शैलेशाचा उडवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांकरता षटकार. झोन मध्ये हा चेंडू होता आणि झोन मध्ये चेंडू होता आणि तो चेंडू सरळ आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेलाय. संतोष डावले अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. भरपूर वेळ तो मैदानाच्या आतमध्ये थांबलेला आहे. स्लोवर वन पिक करता आला नव्हता संतोष डावले याला. बॅट अगोदरच फिरली गेली, चेंडू थोडासा उशिराने येऊन शरीरावरती आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. धाव फलक पाहतोय आपण 37 धावा धाव फलकावरती. अवलेस आपण एकदा पाहतोय आपण जागा बनवून करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 39 या धावसंख्येवरती 39 रन्स आपण पाहतोय ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू टाकून झाले ते 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर एवन सारजा आणि मंगलमूर्ती नागले असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लटे दोन्ही संघाचं आगमन झालेलं आहे. दोन्ही संघाचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती असेल की हे षटक संपण्या अगोदर आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आपण पाहतोय जो संघनायक पहिल्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल टॉस कॉलचा. लक्षात घ्या, जो संघनायक या सीझन मध्ये आपण पाहतोय नियमावली थोडासा बदल केलेला आहे. जो संघनायक पहिला टॉस बॉक्स मध्ये पोहोचेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल टॉस कॉल देण्याचं लक्षात घ्या. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट झालेला आहे, दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाच चेंडू टाकून झालेत. 41 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 41 रन्स आपण पाहतोय. 41 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूनंतर आपण एवन सारजा आणि मंगलमूर्ती नागले या दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत. जो नेक्स्ट मॅच असेल त्यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट चेंडूसाठी पाहतोय आपण रिव्ह्यू इथे घेतलेला आहे.
पंचांचा निर्णय काय असेल? आपला निर्णय काय? पंचांचं सॉफ्ट सिग्नल, डेड बॉल, डॉट बॉल. यस, मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल असेल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा होते की हा चेंडू वाईड आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती. धाव फलक 42 धावा, 42 रन्स आपण पाहतोय. ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अवलेज मात्र चांगला स्ट्रोक आहे. चेंडू येतो डीप मध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, मात्र त्याला बीट करून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावन करतात सावकार. या 4 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे 46 या धावसंख्येवरती आणि 47 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. चला आपण जाऊया टॉस कडे. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे संघाने उपस्थित झालेत. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. मंगलमूर्ती नागले संघाने टॉस जिंकलेला आहे. अक्षय, टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. बॅट फर्स्ट. बॅट फर्स्ट करण्याचं कारण सांगशील? मला वाटतं बॅटिंगसाठी पहिला सुटेबल असेल ग्राउंड आणि मग आम्ही चांगल्या प्रकारे समोरच्या संघाला थांबवू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना काय एखादं टार्गेट असेल मनामध्ये? कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 45+ तरी आमचं टार्गेट असेल. आपल्याला शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर शतरक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील शतरक्षण केलं असतं. समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आपणास देखील शुभेच्छा असतील. आपणास देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स वरून न्यूज अशी आहे, नागली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आपण पाहतो या मैदानावरती ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे त्या संघाने जास्तीत जास्त सामने इथे जिंकलेले आहेत आणि ह्या मैदानाचा हा रेकॉर्ड आहे. तर चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक गुरुनाथजी तांडेल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 चेंडूमध्ये 47 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पंच बॉल आहे का?
तर 47 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि मंगेश. तर गावदेवी गोखिवरापाडा संघ विचार केला गोखिवरा संघाचा, तर मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेली होती या संघाने. बघा 65 धावा जमवलेल्या होत्या 24 चेंडूमध्ये, परंतु यावेळी टार्गेट सेट करायचं आहे. यावेळी धावा ह्या चेस कराव्या लागतील. 18 चेंडूमध्ये तुम्हाला 47 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. चला पंचांकडून सुरुवात होते सामन्याला. आकाश या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून चालणारा चेंडू अवांतर धावेने संघाचा खाता खोललं गेलंय. अवांतर धावेने संघाची सुरुवात होते. बघा एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलो तर एक धाव. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू बॉल बघतो आपण मिडॉनच्या दिशेला ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला कॉलिंग असेल आकाश याच्याकडून नक्कीच. बघा सुरुवाती क्षण आहेत मॅचचे. ही सलामीची जोडी आहे मैदानामध्ये की या जोडीने मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली होती. आणि जर धावचूच्या रूपाने जर गडी बाद झाला तर बोनसच्या रूपाने हा विकेट आपण समोरच्या संघाला दान करतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. तर नक्की कॉलिंग चांगला असेल यावेळी रुपेश याचा नॉन स्ट्राईक चॅडवरून. कारण पहिल्या सामन्याचा विचार केला तर वैभव सोळेसारख्या गोलंदाजाला 29 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये मारलेल्या होत्या. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर संतोष सज्ज होत आहे झेल पकडण्यासाठी. पहिला आदरा बसतोय गोखिवरा संघाला मंगेश याच्या रूपाने. तर बघा विचार करायला गेला 47 धावांचा तर ती सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा ह्या प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. आणि ती क्षमता सुद्धा आहे आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरा संघामध्ये. परंतु ह्यावेळी बघायला गेलं तर गोलंदाज चतुर निघाला. स्लो डिलिव्हरी केली गेली. हा चेंडू बघायला गेला तर बॅटवर थोडासा लेट आला आणि त्याचा फायदा हा आपण बघतोय वसई संघाला झाला. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय मंगेश याच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी जातोय मिस्टर शैलेश. धावसंख्या झालेली आहे ती 2. न्यू बॅटर शैलेश स्ट्राईक चेंडूवर स्ट्राईक घेतोय पंचांकडून. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 3 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरा संघ. तर एका बाजूला विचार केला आपण तर रुपेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि डाव्या फलंदाजाला नक्कीच ही खेळपट्टी निर्णायक ठरतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात परंतु ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने समोरच्या संघाला एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 धावा. या पुढचा चेंडू पुलटॉस चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु चांगला थ्रो येतोय. आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर यष्टिरक्षक संतोष याच्या हातामध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या 5. यावेळी धोरकस मारण्याच्या प्रयत्न. आजी इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय शैलेश याच्या रूपाने. बघा आकाशाला बघतोय ज्यावेळी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका पेश करतोय मिस्टर आकाश. तर यावेळी मी तर बोलेन स्ट्राईक ही रुपेशला देणे खूप गरजेचं आहे. कारण रुपेश हा डाव्या हाताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये.
नंबर 4 मध्ये इन होतोय मिस्टर विशाल समोसा. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिलं संपते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2-6. मला तरी वाटते आता मात्र एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल फलंदाज रुपेश याला. धावा ह्या जमाव्या लागतील, कारण जर या टुर्नामेंटचा विचार केला, जर टुर्नामेंट मध्ये राहायचं असेल तर चांगला धावा जमाव्या लागतील. या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर यावेळी मी तर सांगेन रुपेश याची भूमिका खूप महत्वाची असेल. कारण जशी फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये साईकृपा राजवली संघासमोर केलेली होती तशी फलंदाजी यावेळी त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा असेल डगआउट मधून, आणि त्याच्यावर त्याला खरं उतरावं लागेल. तर दुसऱ्या साईडला विचार केला तर विशाल सारखा एक फलंदाज आहे आणि हा सुद्धा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज आहे. बघा तर क्षेत्ररक्षणाचे न्यूरचना केली तर थर्डमॅनच्या दिशेला जो क्षेत्ररक्षण आपण बघतो स्लिपमध्ये जो क्षेत्ररक्षक असतो तो यावेळी सर्कलमध्ये आहे. विवेक गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रहार केला गेला. यष्टीरक्षक बीट होतोय, बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय, बॅक टू बॅक फलंदाज बाद होते. तू चल मै आया अशी अवस्था यावेळी आपण बघतोय आई गावदेवी गोखिवरा संघाचे होते. बघा गडी बाद होतात, धावसंख्येचा सुद्धा प्रेशर आहे, धावा सुद्धा जमवायच्या आहेत आणि विकेट सुद्धा आपण बघतोय. तर काहीतरी थोडीशी रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क घेताना यावेळी बघतोय आपण आई गावदेवी संघाचे गडी बाद होत आहेत, बॅक टू बॅक गडी बाद होत आहेत. जर विचार केला तर शैलेश बाद झाला, त्याच्यानंतर जर विचार केला तर आता मात्र विशाल बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, साहिल जातोय. साहिल याला काहीतरी करावी लागेल आपल्या संघासाठी. जरी एक धाव काढून जरी स्ट्राईक चेंज केली तरी सुद्धा मोठं काम करेल साहिल, कारण रुपेश याला बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहे, स्ट्राईक साठी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेला होता. बॉल आज जातो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. 3-7 अशी धावसंख्या आहे. 47 धावांचा पाठलाग करतोय गोखिवरे संघ. बघा साहिल याच्या मार्फत थोडस कान मंत्र दिलं जाते रुपेश याला, आणि याची गरज सुद्धा आहे मैदानाच्या मध्ये. दोन खेळाडूंनी ज्यावेळी आपल्याला टाइम मिळतो त्यावेळी दोन विचार करणं हे खूप गरजेचं आहे. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. अप्रतिम गोलंदाजी विवेक याच्या मार्फत बघायला मिळते आपल्या गोलंदाजी मार्कवर. जर विचार केला या षटकाचा तर एकच धाव येते या षटकामध्ये. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. थर्डमॅनच्या दिशेला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षकला निवडलं जात आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होत आहे. आता मात्र विकेटचा विचार केला तर रुपेश सारखा फलंदाज बाद होतोय. ज्या आशा होत्या रुपेश याच्यावर त्या आशेवर ह्या सामन्यामध्ये मात्र तो खरा उतरत नाही. धावसंख्या 7 असताना पुन्हा एकदा चौथा गडी बाद होतोय. आता मात्र थोडीशी खराब परिस्थिती मानावं लागेल गोखिवरा देवीचा पडा संघाची, कारण 47 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. अजूनपर्यंत विचार केला तर 40 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 8. या पुढचा चेंडू निर्णायक चेंडू, निर्धार चेंडूची समाप्ती होते. फलटा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे,
परंतु 2 षटरक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. तर षटक क्रमांक दुसरं संपते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 धावा. तर जो विकेट बघतोय आपण, पहिला विकेट आला होता धावसंख्या 2 असताना, त्याच्यानंतर दुसरा विकेटचा पतन झाला धावसंख्या 5 असताना, त्याच्यानंतर 5, 6 आणि 7 या धावसंख्या असताना ह्या 5, 6, 7 धावसंख्येवर लगातार 3 गडी बाद झालेले आहेत. जी पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला गेला होता पहिल्याच जे सलामीचे फलंदाज होते त्यांच्या मार्फत पहिला 2 धावेची पार्टनरशिप, दुसरी पार्टनरशिप बघतोय 3 धावेची, त्याच्यानंतर 1 धावेची, त्याच्यानंतर पुन्हा 1 धावेची. जास्ती पार्टनरशिप झाली नाही आणि त्याचाच फायदा आपण बघतोय वसई संघाला. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. फलंदाजाला निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा फुलटॉस चांगला चेंडू होता, लॉगांच्या दिशेला ढकलून दिला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. संतोष याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर जसं त्याचं नाव संतोष त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा करताना संतोष प्रमाणेच गोलंदाजी करतोय. बघा स्लो डिलिव्हरी टाकली जाते, फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला जातो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघायला गेलो तर सह्याद्री सोड बाफाना संघाशी त्यांचा सामना झालेला होता. त्या सामन्याचा जर विचार केला त्यावेळी सुद्धा संतोष याने जी गोलंदाजी केली ती संतोष मनानेच केली आणि पुन्हा एकदा त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना बघतोय आपण संतोष याला आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला होतोय. शेवटच्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दोन्ही चेंडू निर्धाव मानावा लागेल. तर बघा पुन्हा एकदा संतोष फुलटॉस चेंडू होता. यावेळी बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला. तर आजच्या दिवसाचा जर विचार केला ना तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झालेला होता. बघा म्हणजे धावा चेस करणं या मैदानावर थोडंसं कठीण काम आहे. पहिल्या सामन्यामध्ये विचार केला गेला तर आपण गोखिवरा संघाने पहिला फलंदाजी केलेली होती. त्या सामन्यामध्ये पहिला सामना गोखिवरा संघाने जिंकलेला होता. त्याच्यानंतर आपण बघतोय की दुसरा सामना, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये धावा कमी झालेल्या होत्या. त्याचा फायदा आपण बघतो वसई संघाला झालेला होता. सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाने प्रथम फलंदाजी केलेली होती, परंतु त्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर वर्चस्व होते हे गोलंदाजाचं वर्चस्व होते. परंतु या सामन्याचा जर विचार केला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये जी फलंदाजी केली वसई संघाने आणि आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला वसई संघ. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी मानावा लागेल. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. तर हा चेंडू मागच्या दिशेला खेळला जातोय. अशा प्रकारे विजय संपादन करतोय गिरीज संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. गावदेवी गोखिवरा देवीचा